जय भीम सर्वांना. आपण पाहतात बोधिसत्व लाईव्ह चॅनल. आज आपण ठाण्यातील चेतवन बुद्धिविहार येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंती कार्यक्रमामध्ये उपस्थित आहोत. या कार्यक्रमात सामाजिक समता, शिक्षण आणि फुलेंच्या विचारांवर विशेष मार्गदर्शन करण्यात आलं आहे. आपल्या सोबत आहेत मान्यवर पाहुणे, ज्यांच्याशी आपण या कार्यक्रमाबद्दल आणि फुलेंच्या विचारांबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत. चला त्यांच्याकडून जाणून घेऊया. जय भीम ताई. जय भीम. आज साजरी होत असलेली महात्मा ज्योतिबा फुले जयंती समाजासाठी का महत्वाची आहे? महात्मा ज्योतिबा फुले हे एक खूप महान व्यक्तिमत्व होऊन गेलं आणि हे महान व्यक्तिमत्व म्हणजे स्त्रियांसाठी त्यांनी खूप सगळ्यात पहिले स्त्री मुक्त आंदोलन जे तुम्ही केला तुमचे महात्मा फुले केलं. आणि म्हणून आजचा हा जयंती महोत्सव आम्ही बौद्ध प्रगती मंडळ आयोजित केलेला आहे. आणि हा आमचा बौद्ध प्रगती मंडळाचं पहिलं पुष्प आम्ही महात्मा फुले जयंती निमित्त आम्ही अर्पण करत असतो. आणि खूप उत्कृष्ट उपक्रम आहे हा बौद्ध प्रगती मंडळाचा. आणि महात्मा फुले आज आपल्याला आम्ही महिलांना जे प्राधान्य मिळालं हे फक्त आणि फक्त महात्मा फुले ज्योतिबांमुळे आणि त्यानंतर बापूसाहेब आपल्याला संविधानातून हे मार्ग आम्ही अजून जास्त करून दिले. आजच्या समाजावर किती प्रभाव आहे? आजच्या समाजावर प्रभाव म्हटलं तर तसा प्रभाव जो पडायला पाहिजे होता, जो असायला पाहिजे होता, त्या मानाने फक्त वाचन येतं. आणि त्या वाचन म्हणजे आपण काय वाचतो हे समाजाने समजून घेतलं तर ते अतिशय सगळ्यांच्यासाठी लाभदायक. कारण जेव्हा वाचन करतो ते आपण सत्य वाचतोय, कारण हा ज्योतिबांनी सत्यशोधक समाज निर्माण करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. आणि आपण सत्य वाचतो का याचा समाजातील प्रत्येक स्त्रीने, पुरुषाने, लहान मुलांनी हा एक संकल्प करायला पाहिजे असं मला वाटतं. तरुण पिढींना माझं एकच असं सांगणं आहे की आपण ज्या महामानवांनी आपल्याला जे मार्ग दिले, शिक्षण घेऊन आपण एक आदर्श समाज कसा निर्माण करता येईल आणि आपण समाजासाठी कोणते कार्य आपण करू शकतो हा एक संदेश देण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. महात्मा फुलेंचा वारसा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आपल्याला हा पुढे घेऊन जायचा आहे. शिक्षणाच्या विचारांची आजची स्थिती काय आहे? हा गहन प्रश्न आहे. खरं तर स्त्रियांनी ज्या पद्धतीने अभ्यास करून सत्य शोधलं पाहिजे होतं, पण आजच्या स्त्रिया आपण बघतो, भिडेवाड्यातली आपण परिस्थिती जेव्हा आपण बघतो, त्या